नमस्कार, मी वीणा जामकर. आज 19 सप्टेंबर, ज्या दिवसाची आम्ही सगळेजण आतुरतेने वाट पाहत होतो, कारण कुर्ला टू वेंगुर्ला हा आमचा चित्रपट जो प्रदर्शनाआधीच खूप गाजला, कारण त्याचं एवढं भरभरून कौतुक जे लोक बघतायत, सेलिब्रिटी बघतायत, लोक बघतायत, ज्यांनी बघितलं आहे त्यांनी भरभरून कौतुक केलं आणि आज फायनली तो चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला आहे. आम्ही आज पुण्यात आहोत, सिटी प्राईड सिंहगडला, आणि हाऊसफुल शोज आहेत सगळीकडे मुंबई पुण्यामध्ये. आम्ही जवळजवळ 7-8 ठिकाणी आता भेट करून आलो आहे आणि सोशल मीडियावर तुम्ही याचं बंबार्डिंग बघतच असाल, कारण खूप अप्रतिम आणि एक खूप वर्षानंतर अशी सुंदर मराठी फिल्म आली, अशा रिॲक्शन्स मला स्वतःला पर्सनली मिळालेल्या आहेत. त्यामुळे माझी सर्व पुणेकरांना, प्रेक्षकांना विनंती आहे, नम्र विनंती आहे की लवकरात लवकर हा चित्रपट बघा. शनिवार रविवारमध्ये हाऊसफुल शो करा. मराठी चित्रपटांना जर तगवायचं असेल तर तुम्ही चित्रपट बघणं, आणि तो पण थिएटरमध्ये येऊन बघणं फार गरजेचं आहे. आणि तुम्ही नेहमीच चांगल्या चित्रपटांना भरभरून दाद दिली आहे. आम्हा कलाकारांचं करिअर तुम्ही घडवता, त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की कुर्ला टू वेंगुर्ला हा चित्रपट लवकर जवळच्या तुमच्या थिएटरमध्ये नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचू द्यात. सिने कथा कीर्तन हे आमचं प्रोडक्शन हाऊस आहे आणि आमचं सोशल अकाउंट आहे, तिकडे टॅग करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा सोशल मीडियावर. आणि तुम्हाला जर फिल्म आवडली तर इतर अनेक जणांना फिल्म बघायला नक्की सांगा. खूप खूप धन्यवाद. चित्रपटामध्ये माझी प्रोटॅगनिस्टची भूमिका आहे. गौरी सारंग जी वेंगुर्ल्यातली मुलगी आहे, आणि कुर्ला टू वेंगुर्ला ही जी गाव आणि शहराला जोडणारी, आणि गावातली माणसं शहरात येणं पसंत करतात, त्यामुळे गावं ओसाड पडतात. मुलींना शहरातला नवरा हवा असतो आणि त्या म्हणतात की आम्ही गावात लग्न करणार नाही. तर तीच जी या गौरीची भूमिका मी करते, जी म्हणते की मला शहरातलाच नवरा हवा, आणि जेव्हा खरोखर शहरात येते तेव्हा दोन्हीकडचं जग बघितल्यावर ती ज्या मनस्थितीमध्ये अडकते, अशी एक सुंदर भूमिका आमचा दिग्दर्शक विजय कलमकर आणि अमरजीत आमलेंनी मला दिली. तर बस बघा नक्की. कुर्ला टू वेंगुर्ला हा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झालेला आहे आमचा सिनेमा. माती आणि नाती जोडणारा अशी आमची टॅगलाईन आहे, आणि ती शब्दशः खरी आहे. याचं कारण कोकणातल्या मातीतला हा सिनेमा आहे, आणि हा निव्वळ कोकणाचा सिनेमा नाही आहे, तर मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रात, देशात ही परिस्थिती आहे की गावात कोणी राहायला तयार नाही, आणि आता सगळेजण शहराकडे जात आहेत. शहरं तुडुंब भरली आहेत, गावात रोजगार नाही, सुविधा नाहीत, त्यामुळे मुलींना पण शहरातल्या नवरा पाहिजे. तर या सगळ्या समस्यांविषयी बोलणारा हा सिनेमा आहे असं मला वाटतं. आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वेंगुर्ला आम्ही निवडलेला आहे, पण खूप सुंदर साधा मालवणी भाषेतला सिनेमा बनलेला आहे. खूप छान जिवंत कॅरेक्टर्स तुम्हाला, प्रत्येक कलाकाराने फार जिवंत अभिनय केलेला आहे, आणि ती कॅरेक्टर्स वाटतात. त्यात कोणी काही असं ही वीणा जामकर आहे, हा वैभव मांगले असं न वाटतं, ते कॅरेक्टर्स म्हणून आम्ही त्याच्यात भूमिका पार पाडलेल्या आहेत. दुसरं म्हणजे याच्यामध्ये मी लग्न जुळवणारा माणूस आहे, आणि माझ्यासमोर हा प्रॉब्लेम आहे गावामध्ये की मुलींना नवरे शोधायचे कुठून शहरातले, तर मुलांना मुली शोधायच्या कुठून, कारण मुलींना राहायचं नाही आहे गावामध्ये. तर या सगळ्या समस्यांविषयी बोलणारा, आणि जर मुली इथंच राहणं अपेक्षित असेल तर मुलांनी थोडं आधुनिक व्हायला पाहिजे, गावामध्ये रोजगार उत्पन्न केला पाहिजे, स्वावलंबन गावातच केलं पाहिजे, या दृष्टीने विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे असं मला वाटतं. सगळ्यांनी नक्की पहा. आवडला सिनेमा तर जरूर तुम्ही तुमच्या आप्तेष्टांना, मित्रमंडळींना सांगा आणि सिनेमाला घेऊन या. थँक्यू. सामाजिक संदेश असा काही नाही आहे याच्यामध्ये. ज्या ग्रामीण समस्या आहेत, ज्या शहराच्या समस्या आहेत, त्याच्याविषयीच हा सिनेमा बोलतो. त्यामुळे संदेश काय नाही, छान गोष्ट आहे, सुंदर गोष्ट आहे, आणि त्या गोष्टीतनं तुमचं एक प्रबोधन होतं की शेवटी आपण जे गांधीजी म्हणायचे की खेड्यांकडे चला, याचं कारण आपला देश हा खेड्यांमध्ये वसलेला आहे. आपल्याकडे शहरं इनमीन हाताच्या बोटावर मोजण्या इतकी शहरं आहेत की जिथे संपूर्ण ग्रामीण भागातले लोक जमा होत आहेत रोजगारासाठी किंवा प्रगतीसाठी, शिक्षणासाठी, आणि खेडी मात्र उदास आणि खिन्न होत चाललेले. तर त्याच्याविषयी हा बोलणारा सिनेमा. 3 गाणी आहेत सिनेमामध्ये. नमस्कार, मी स्वानंदी टिकेकर, आणि आमचा कुर्ला टू वेंगुर्ला हा चित्रपट आजच म्हणजे 19 सप्टेंबरला चित्रपटगृहात आलेला आहे. कळकळीची विनंती आहे तुम्हाला, खूप छान, गोड, प्रेमळ स्टोरी असलेला
एक महत्त्वाचा विषय हँडल करणारा हा चित्रपट आहे, पण तरीसुद्धा अत्यंत हिलेरियस हलका फुलका विषय आहे. आणि माझं पात्र छोटंसं आहे, त्याच्यामध्ये पण इंटरेस्टिंग पात्र आहे, कारण जे सगळं घडतं आहे त्याच्यावर प्रश्न विचारणारं कुठलं पात्र असेल तर ते माझं आहे. खऱ्या अर्थाने माती आणि नाती जपणारा आमचा चित्रपट आहे कुर्ला टू वेंगुर्ला. जरूर पहा आणि आम्हाला भरपूर प्रेम द्या. खूपच चांगला प्रवास होता. खूप वर्षांपूर्वी ही फिल्म खरं तर आम्ही शूट केली, कोविडच्या आधी, आणि स्पंदन नावाच्या संस्थेतून आलेली ही फिल्म आहे. त्यामुळे खूप कष्टाने सगळ्यांनी ही फिल्म एकत्र बांधली आहे. सो जरूर या पाहायला. नमस्कार. कुर्ला टू वेंगुर्ला हा चित्रपट आजपासून म्हणजे 19 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला आहे. गावातल्या मुलांची लग्न होत नाही आहेत कारण सगळ्यांना शहरात यायचं आहे. हा जो महाराष्ट्रात सगळीकडे प्रश्न आहे तोच प्रश्न आम्ही या चित्रपटात हाताळला आहे. पण प्रश्न जरी असला तरी अजिबात कुठेही सिरियस न करता हसत खेळत धमाल करत कुटुंबाने बघता येईल असा हा सिनेमा बनला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, आणि आज पुण्यामध्ये जवळजवळ 5 शो हाऊसफुल होते, मुंबईमध्ये 5 शो हाऊसफुल होते, असा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. सोशल मीडियावर तुम्ही बघत असाल की लोक आमच्या सिनेमाबद्दल बोलत आहेत. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करतो की सिनेमागृहात येऊन बघा, तुम्हाला पूर्णपणे एंटरटेनमेंट होईल याची गॅरंटी माझी. थँक्यू. वेंगुर्ल्यामध्ये आम्ही वर्कशॉप घेत होतो एक फिल्म मेकिंगचं, तेव्हा हा विषय आम्हाला लक्षात आला की तिकडे हा ज्वलंत विषय आहे आणि असं वाटलं की या विषयावर चित्रपट होऊ शकतो.